फडणवीसांनी प्यादे उडवले, जरांगेंना जागी चढवले। 30 तारीख अंतिम ठरली तर सरकारच्या बाजूने बॅटिंग फडणवीस करतील। अंतरवालीतील लाठीचार्ज, एसपींचे स्टेटमेंट आणि फडणवीसांना क्लीन चिट। जरांगे फडणवीस जुळतंय, 2 मुद्द्यांनी विषय क्लिअर केला। नेमकं घडलंय का? देवेंद्र फडणवीसांनी जवळपास विलनची भूमिका मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामध्ये निभावली आणि यामुळेच देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या टार्गेटवर आले। मूळ मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं जुळलंही असतं, पण देवेंद्र फडणवीसांनी अंतरवाली गाठणंच टाळलं आणि त्यामुळे जितकं ताणतंय तितकं ताणून दिलं आणि त्यामुळेच कदाचित ते तुटण्याच्या मार्गावर होतं। पण दुसरीकडे जरांगे पाटलांनी ज्या मुद्द्यांवरून फडणवीसांना टार्गेटवर घेतलं तो मुद्दा होता अंतरवालीमधील आंदोलकांना लाठीचार्ज करण्याचे आदेश हे गृहमंत्र्यांनीच दिले आणि त्यामागे फडणवीसच आहे असं जरांगेंनी जाहीर करून टाकलं आणि तिथून खरी सुरुवात झाली। परंतु समोर आलेली माहिती अशी की त्यावेळी जे तत्कालीन पोलीस अधीक्षक होते त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे। जी समिती या चौकशीसाठी नेमली होती त्या समितीला सुद्धा त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे की आम्हाला लाठीचार्ज करण्याचे किंवा गोळीबार करण्याचे आदेश हे गृहमंत्र्यांनी दिलेच नव्हते। त्यावेळची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुरूप आम्ही हा निर्णय स्वतः घेतलेला होता। आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा की त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली होती आणि त्यांना सुरक्षित ठेवावं किंवा त्यांचा प्राण वाचवावा या उद्देशातूनच आम्ही जे होतं ते हा निर्णय घेतलेला होता। यामध्ये गृहमंत्र्यांचा काहीही हस्तक्षेप नाही असं सांगून तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी देवेंद्र फडणवीसांना क्लीन चिट दिली। आता हा झाला पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा कोणता? तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना फोन केलेला होता आणि त्या फोन कॉल नंतर मनोज जरांगे पाटलांची भाषा बदलली। आता फडणवीस आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीयेत, आमची चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली आणि त्या दृष्टिकोनातून आता इथून पुढे हे संबंध सुधारतील असेच मेसेज देण्याचा प्रयत्न हा मनोज जरांगे पाटलांनी केला। एकंदरीतच काय तर 31 डिसेंबर हा सरकारचा शेवटचा वेळ ठरू शकतो आणि याच वेळेच्या अगोदर देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणामुळे डॅमेज झालेली इमेज कंट्रोल करण्याची प्रयत्न करतात आणि ते डॅमेज कंट्रोल त्यांना काहीच जमतंय की नाही जमत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर 30 तारीख ही सरकारची शेवटची तारीख ठरली तर मग 2 तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं काय यावरती आधारित आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे। पण तुम्हाला काय वाटतंय? सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांनी हे जे 2 स्ट्रोक बसवलेले आहेत हे स्ट्रोक काही काम करतील का? मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध सुधारतील का की ताणलं म्हणून तुटूनच जाईल यावरती व्यक्त व्हा। एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कोणता व्यक्ती मराठा आंदोलनाचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळू शकतो यावर सुद्धा जरूर व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र पब्लिक।